या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। जंजिऱ्याला डिवचू नकासा का कोंडाजी बाबा, त्या सिद्ध्याचं उत्पन्न बुडल याची काळजी वाटते तुम्हाला? तू काय बोलताय सरास? मग जंजिऱ्यावर हल्ला करण्याचा हुकूम दिलेला असताना त्या सिद्ध्याची खुशामत कशासाठी? कोंडाजी बाबा, तुमची उमेद कधी ना कधी शेळपट होणार याची कल्पना होतीच आम्हाला। कोंडाजी बाबांवर बारीक नजर ठेवा। 2 दिवसात कोंडाजी बाबांचं खरं स्वरूप आपल्याला समजेल आणि जंजिऱ्यावरच्या भक्तीचं उत्तर सुद्धा। संभाजी का सरदार, क्या नाम? कोंडाजी फर्जन। उसके बारे में पता करो, कहीं हमारे साथ फरेब तो नहीं हो रहा है। शिवाजी का सरदार इतनी आसानी से हमें मिल रहा है, ये संभा की चाल भी हो सकती है। राजे, अहो तापही आहे तुम्हाला, तुम्ही या बरं, या बसा इथे। तू थोडासा ताप आहे। आम्ही राजवैद्यांना बोलावतो। 2 दिवस आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही। राज कुठं आहे ती? महाराज पडला आजारी, आता राजांची वाट बघायची का नाही? नाही धरूनच चला। अवघडच झालं म्हणायचं सगळं। कोंडाजी बाबा वाट बघत असतील, आम्ही येतो म्हणून सांगितलंय। काही महत्वाच्या सूचना करायच्या आहेत, पण इथून कसं बाहेर पडावं? अब्दुल्ला, आपल्या उपयोगाचा माणूस हाय यो। स्वराज्यातल्या आणि रायगडावरच्या सगळ्या खबऱ्या आपल्याला येऊन सांगणार आहे त्यो। पर याला याचा खरेपणा सिद्ध करावा लागेल। या आत्ताच्या रायगडावर जा, आज चौकशी करा। शंभूराजे आता रायगडावर नाही। अमावस्येच्या दुसऱ्या तिथीला कोंडाजी बाबा जंजिऱ्यावरचं दारुगोळ्याचं कोठार उडवतील। जर काही अडथळा आलाच तर 3ऱ्या, 4थ्या किंवा 5व्या रात्री दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त केलं जाईल। राजे, अहो घ्या, म्हणजे मग तरतरी येईल आणि आम्हाला फसवून रात्री अपरात्री निघूनही जाता येईल। कोंडाजी बाबा, वो काय हे? तू आधी सिद्ध्याला भेटलास का नाही ते सांग। वय मतलब अरे वय का नाही? आधीच लय झालंय हं? आता थांबणार नाही म्या। हुजूर, हुजूर एक अर्जी है हुजूर, ना मत कहिएगा। हम हाँ भी नहीं कहेंगे। हुजूर, कोंडाजी खूप चिडलाय, कमरे में बैठे बैठे कंटाळलाय आणि सतत गुस्सा करतोय माझ्यावर। कुछ तो कीजिए हुजूर। हुजूर, हमने कह दिया, जब जंजीरा कहेगा तभी हम कोंडाजी से बात करेंगे। लेकिन हुजूर,
जी हुजूर. खाना नहीं चाहिए, लेके जाओ. कोंडाजी बाबा, अजून तुमच्याकडून काहीच संदेश नाही. वेळ हातातून निसटत चाललाय. काही करा कोंडाजी बाबा. महाराज, अजूनपर्यंत कोणतीही थैली जंजिऱ्याच्या बाजूने आलेली नाही. कोणताही हुलसवार हेर आलेला नाही. हो, आतापर्यंत यायला हवा होता. काही ना काही समाचार मिळायलाच हवा होता, कारण आपल्याकडून वकील जाऊन 1 दिवस उलटून गेला. सिद्धी कोंडाजी बाबाला देईल आपल्या ताब्यात? द्यायला तर पाहिजे. आपल्या वकिलाचं काही बरं वाईट तर माझं घर, माझं संसार, सगळं गेला. त्याने कोणी केला नसत ना, त्याची राख होईल. काय काय बघत राहुलास? काय बघतास? कोण पण कोणाच्या घरात उठसूट येता आणि तुम्ही बघत राहतास. गे वच्छी, तुमच्या भावकीच्या भांडणात आम्ही किती पडू? अण्णाच्या जिला घरात ठेवलं ते का आधी बाहेर काढ, नाही तर असाच भोगूत लागतं तुका. आम्हा दोघी जजेसना असं वाटतं तर विशेष उल्लेखनीय असं बक्षीस कोणाला तरी द्यावं. एक नाव आहे राधिका सुभेदार. अहो, तुमच्या मामाने पोपटरावांना अट घातली, माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर 10 करोड रुपये आणून द्या. व्हॉट? हे बघ शरू बेबी, आपल्याला पैसा मिळतोय ना, तू फक्त त्याच्याकडे लक्ष ठेव, बाकी काही डोकं चालवू नको. ओके? अच्छा, म्हणजे उद्या पॅरेट 10 करोड रुपीज घेऊन आला की मग आपण काय करायचं मम्मा? लग्न करायचं. गॅरीशी जसं लग्न केलं तसं पॅरेटशी करायचं. यात तर केवळ माझा खारीचा वाटा आहे. याचं खरं श्रेय सौमित्रच आहे. राधिका, बोला तुझ्या मिस्टरांना. काय का असं बरी, तू अभिजित राजेंचा प्रोग्राम बघतेस ना रोज? अगं नुसतं बघते काय, त्यांनी सांगितलेलं सगळं लिहून पण घेते आणि त्यातलं चांगलं चुंगलं करून सासऱ्यांना खायला घालते. तो शो तर ना खूपच मस्त आहे. त्यात काय झालं? सगळा दिखावा असतो मोठ्या माणसांचा, शोबाजी नुसती. असं काही नाही हं प्रज्ञा, त्या अभिजित राजे स्वभावाने किती चांगले आहेत ना. आपण उगीच कशाला कोणाला तरी नावं ठेवायची, नाही का? अहो, ती भेंडी कशी दिली? 20 रुपये पाव. 2008 मध्ये जूनमध्ये माझ्या भावाच्या घरी फंक्शन होतं, तेव्हा सगळी फॅमिली भेटले होते आणि मग माझ्या बहिणीने सांगितलं की असं असं आहे तिचं म्हणून. मग काय घरी रामायण महाभारत सुरू झालं की कोण आहे काय. टेन्शन सुरू झालं असेल. हो, खूप. आपण कुठे होता तेव्हा? मी बँगलोरला होतो. तुमचं एक बरं आहे, मी लांब होतो. लांब राहायचो की ना. मी आज जाऊन सगळा स्वयंपाक बनवतो, तू इथेच उभा राहा आणि ती जे काय सांगते ते मला सांगत राहा. सोपं आहे, फार काय अवघड नाहीये. बबन्या, तेल गरम झालं जिरं टाक म्हणलं होतं तुला. हा. अरे ऐकून घे जा की पूर्ण, निम्माच टाकायचं होता. तुम्ही सॉरी सॉरी, काढतो अर्धा परत बाहेर. लाडू, इथली काठी कुठे आहे? मला काय माहित. ही काठी आपल्यातली सीमारेषा आहे, ओलांडलीस तर याद राख. एका चिरकुट काठीनं जगातलं समद्यात जवळचं माणूस माझ्यापासून एवढं लांब केलं. आपल्यातलं हे अंतर मी लवकरच मिटवणार. ही काठी जाणारच बघा एक दिवस. मी आज जाऊन सगळा स्वयंपाक बनवतो, तू इथेच उभा राहा आणि ती जे काय सांगते ते मला सांगत राहा. सोपं आहे, फार काय अवघड नाहीये. बबन्या, तेल गरम झालं जिरं टाक म्हणलं होतं तुला. हा. अरे ऐकून घे जा की पूर्ण, निम्माच टाकायचं होता. तुम्ही सॉरी सॉरी, काढतो अर्धा परत बाहेर.